नमस्कार. साहित्य पाहून तर तुम्हाला समजलंच असेल की आपण काय पाहणार आहे. घरात जास्तीची कोथिंबीर होती, म्हटलं त्याचंच काहीतरी करावं म्हणून कोथिंबीर जरा धुवून घेते आणि धुवून झाल्यानंतर तिला असं जाळ्याच्या भांड्यात ठेवते, म्हणजे जास्तीचं पाणी असेल ते निघून जाईल. पाहताय तुम्ही खाली प्लेटमध्ये पाणी जमा झालेलं आहे. मिक्सरच्या भांड्यात हिरव्या मिरच्या घेते, जास्त घेते, आपल्याला झणझणीत करायचे आहे. लसूण पण भरपूर घेते. त्यानंतर त्यात मी जिरा घालते आणि ते मिक्सरला बारीक करून घेते. नंतर आपण कोथिंबीर चिरून घेऊया. तोपर्यंत व्हिडिओ आवडल्यास प्लीज लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कोथिंबीर अशी छान बारीक चिरून घ्यायची, जेणेकरून ती नंतर आपल्याला कापायला त्रास होणार नाही. आणि छान बारीक चिरून घ्यायची सगळीकडून. कोथिंबीरीच्या वड्या म्हटलं का प्रत्येकालाच आवडतात, झणझणीत होतात, लहान मुलेही आवडीने खातात. सगळी एका मोठ्या भांड्यात काढून घेते, म्हणजे आपल्याला मिक्स करता येईल छान. आणि हे वाटण केलेलं होतं मिरचीचं, लसूण, जिऱ्याचं, ते त्यात घालून घेते. आणि आपल्याला झणझणीत करायच्या, त्यामुळे चटपटीतही पाहिजे. मग त्यात अर्धा लिंबाचा मी रस घालते. दिसते किती छान ते. आणि ते झाल्यानंतर मी थोडं लाल तिखट घालते, आपल्या आवडीनुसार घालायचं तर घालू शकतो. थोडी हळद घालते, मीठ घालते चवीनुसार. आणि पाठीमागे श्री खेळतो आहे, माझं त्याच्याकडे लक्ष गेलं. आणि मग त्यात मी ओवा घालते, जो हातावर चोळून घेते जरासा. आणि मग बेसन घालून घेते. श्री बिघडायच्या आधी आपली रेसिपी तयार करू. आणि मग छान असं मिक्स करून घेते सगळीकडून. त्यात पाणी घालायचं नाही, कोथिंबीरीला भरपूर पाणी सुटतं. लागलंच तर बेसन घालू शकतो परत थोडंसं, जास्त नाही घालायचं, आपल्याला जास्त घट्टही करायचं नाही. आणि मग त्यानंतर हे असं छानसं तयार होतं. मिक्स करायचं आणि दिसतंयच तुम्हाला. त्यानंतर मी त्यावर थोडंसं तेल घेते, म्हणजे खुसखुशीत होते ना, अजून जास्त नाही घ्यायचं. आणि एका प्लेटला तेल लावून घेते. छान असं प्लेट घेतली आणि मग त्यावरती मी हे मिश्रण पसरवून घेते. सगळीकडे एकसारखं पसरवून घेते, जेणेकरून सगळीकडून छान शिजल्या जातील, वाफल्या जातील त्या. आणि मग खिडकीतून उजेड पडत आहे. कमी जास्त उजेड झाला का प्लेटचाही कलर वेगळा होतो. त्यामुळे नंतर त्यावरती हे मी पांढरे तीळ घालून घेते. आणि मग दुसरीकडे छान दिसत आहे, कढईमध्ये मी गरम पाणी करायला ठेवलं होतं, त्यामध्ये एक प्लेट घालून ठेवते आणि झाकण ठेवते. त्याला उकळी यायला लागली का जे आपण कोथिंबीरीच्या वड्यांचं प्लेट केलेली आहे ती त्यामध्ये ठेवून घ्यायची, व्यवस्थित ठेवायची. आणि बारीक गॅसवरतीच ठेवायची, जास्त लगेच पटकन जोरात नाही करायचा. आणि झाकण घालून घ्यायचं. आणि मग मी थोडा वेळ मोठी गॅस केली आणि नंतर बारीक गॅस केली. परत एकदा चेक करते झाल्यात का नाही कोथिंबीरीच्या वड्या, पण अजून टाईम होता. छान पाण्याला उकळी येत आहे आणि थोडी सुरी घालून बघते, नाही समजल्या तर अजून त्यांना व्हायला पाहिजे, म्हणून मग मी त्याच्यावर परत झाकण घालते. आणि झाकण घातल्यानंतर थोड्या वेळाने पाहते, तर आता त्या झालेल्या वाटतात आहे. त्याचा कलरही बदलून जातो, त्यामुळे लगेच समजतात की झालेल्या आहेत म्हणून. आणि मग मी परत त्यात तशाच ठेवते कढईमध्ये, ते गरम पाणी असतं तोपर्यंत. आणि मग मी त्या खाली काढून घेतल्या. नंतर त्यांना छान थंड होऊन दिल्या. दिसतेच तुम्हाला त्यांनी कडा सोडलेल्या आहे, इतक्या थंड झाल्या त्या. आणि मग सुरीने त्यांना कापून घेते. छान थोडंसं सुरीला तेल लावून घेतलं, गरज नाही पण घेतलं मी. आणि छान त्यांचे एकसारखे काप करून घेते. लहान मुलंही खूप आवडीने खातात, मोठी माणसंही खातात. काहीतरी वेगळं चटपटीत असं पाहिजे असतं. आणि पाहत आहे तुम्ही किती छान निघालेल्या आहेत त्या. आणि कडा पण त्यांनी अशा छान सोडलेल्या असतात, त्यामुळे कापायला काही प्रॉब्लेम होत नाही. दिसतात पण किती छान. आणि मग कढईमध्ये तेलामध्ये मी त्या सोडून घेते. बारीक गॅसवरतीच तळते, जास्त पटकन जोरात करत नाही, मग
करपण्याची भीती असते त्यामुळे. आणि अशा छान त्यांना सोनेरी कलर येईपर्यंत त्यांना परतवून घेते. आणि वरून सोनेरी कलर असतो, आतमध्ये छान खुसखुशीत असतात आणि छान कलर आलेला आहे. त्यामुळे मी त्या एका प्लेटमध्ये काढून घेते. सध्या ही प्लेट ठेवली, नंतर मी बदलून घेते आणि बाकीच्याही वड्या तळून घेणार. आणि तयार आहे आपली झणझणीत खुसखुशीत कोथिंबीर वडी. कशी दिसत आहे? प्लीज आवडल्यास लाईक करा, सबस्क्राईब करा आणि या खायला सगळ्यांनी कोथिंबीर वडी. प्लीज. छान दिसत आहे, करून पहा, नक्की ट्राय करा एकदा. बाय बाय.